भाजपा कार्यालय अमरावती येथे लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर पराभवाबद्दल चिंतन बैठक घेण्यात आली। बैठकीला माजी आमदार आशिष देशमुख, माजी खासदार नवनीत राणा, राज्यसभा खासदार अनिल बोंडे, शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर, रविराज देशमुख, राजेंद्र वानखडे, प्रशांत देशपांडे, नितीन गुडधे, राजेश वानखडे, रवींद्र खांडेकर, गंगाताई खारकर, चेतन पवार, कुसुम साहू, विवेक कलोती, दिनेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते। याचबरोबर शहरातील व जिल्ह्यातील भाजपचे माजी नगरसेवक व कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीमध्ये पराभवाची कारणे व त्यावर चिंतन करण्यात आले। यावेळी आशिष देशमुख यांच्याकडून कार्यकर्त्यांना एक फॉर्म देण्यात आला, ज्यामध्ये पराभवाची कारणे विशद करण्याचे सांगण्यात आले। त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीवरही चर्चा करण्यात आली। यावेळी भाजपचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। अनेक गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा। अमरावतीचा कोणताही नेता जे पार्लमेंटला एकदा रिप्रेझेंट करते तो कधीही त्याच्या आयुष्यामध्ये शांत बसत नाही। आणि मी देशावर जाऊन माझी अमरावतीचा झेंडा पार्लमेंटमध्ये नाही लावू शकते, पण मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून गणित आपले सगळे लोक लावत असतात, त्या गणिताला मी मानत नाही। याचे उमेदवार आणि याचे खासदार मी 5 वर्ष काम केलं होतं आणि मला माझे कामावर पूर्ण भरोसा होता आणि मोदीजींचे या देशावर कामाचं आढावा घेऊन मी लोकांसमोर जात होती आणि तेच सांगत होते। आणि कुठे ना कुठे आपणच कमी पडलो आहे, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मी आतापर्यंत तेच चिंता करत आहे। लोकसभेच्या या कार्यक्रमाच्या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या या लोकसभेच्या माजी खासदार सन्माननीय नवनीतजी राणा, मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष, राज्यसभाचे खासदार सन्माननीय डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब, मंचावर उपस्थित असलेले दिनेशजी सूर्यवंशी, माजी आमदार बुंदेलेजी, जयंत, ज्यांनी सातत्याने आपली 5 वर्ष लोकसभेमध्ये गाजविली, ज्यांनी सातत्याने लोकांपर्यंत जाण्यासाठी कुठेही काटकसर केली नाही। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा।